केलं. मॅच ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाज मार्क वरती P1चं मॅन्डेटरी पॉवरप्लेचं षटक विशाल वाघमारे. पहिला बॉल मार्गस्थ. या बॉल वरती अगदी खोलामध्ये बॉलिंग पाहायला मिळाली. अगदी या यॉर्कर पद्धतीचा बॉल या गोलंदाजाने अगदी हाताळला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. सुरुवात चांगली केली आहे. अगदी विशाल एकलव्य टीम कडून गोलंदाजी करत असताना 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच. प्रत्येक टीमने अगदी दक्षता घ्यायची. कांट्रोली टीमसाठी कांट्रोली टीम टॉस हरली आहे. बॅटिंग वाट्याला आली आहे आणि इथे मात्र आडव्या बॅटने फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल अगदी सजवण्याचा प्रयत्न जरूर केला. दुसरा बॉल देखील डॉट आलाय. इथे मात्र अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विशाल अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. 2 बॉल डॉट आलेत. फलंदाजाला अगदी पकडून ठेवण्याचं काम जणू या गोलंदाजाने केलंय. अगदी धावसंख्येला देखील श्रीगणेशा होत नाहीये आणि इथे बॉल लॉफ्ट केला. स्टेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली निघून येत आहे. तोपर्यंत बॉल निघून चालला प्रेक्षकांमध्ये. 4 धावांसाठी श्रीगणेशा होतो तिसऱ्या बॉल वरती. चौकार. फळकावरती आले. 3 बॉलचा खेळ संपलाय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला बॅटिंग करत असताना शंकर वाघे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर करण हिलम ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे फलंदाजी करण्यासाठी. 3 बॉलचा खेळ. हो हो अगदी बॉल्स आपण पाहिलं तर विशालने फर्निचर ब्लास्ट केलंय. यष्ट्यांचा वेध घेतलाय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन झालंय. अगदी शंकर वाघे हा फलंदाज बॅक टू द डगआउट. आपण पाहिला चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी काय असते ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. विशाल वाघमारेच्या स्वरूपामध्ये आल्या पावली फटका जरूर सजवलाय. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी या बॉल्स वरती देखील फलंदाज आल्या पावली माघारी येताना पाहायला मिळतोय. सूरज पवारला मात्र माघारी धाडलाय आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट येते. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी न्यू बॅटर आपण पाहतोय विजय वाघे. कंट्रोल टीम कडून आपण पाहतोय नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी अगदी त्यांच्या वाट्याला आली आहे. परंतु अगदी विकेटची पडझड देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून. अगदी इथे मात्र विकेटची हॅट्रिक होती. विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता विशाल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. स्वतः कॅच पकडण्यासाठी अगदी आला होता. परंतु तिथे मात्र संधी निर्माण झाली होती फलंदाजाला बाद करण्यासाठी आणि इथे मात्र स्वतःने झेल सोडली गेली आहे आणि इथे मात्र सिंगल रन्स या बॉलवरती येते. 1 रनच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र समाप्ती होतीये आणि धावसंख्या 5 या अंकावरती. 2 विकेटचं पतन झाला. प्रथम फलंदाजी करत असताना कांड्रोली टीम.
आपण पाहतोय एक ओव्हर संपली आहे, धावसंख्या 5 अंकावरती. 2 बॅटर मैदानाच्या बाहेर दाखल झाले. विशाल गोलंदाजी करताना विकेटच्या हॅट्रिक उंबरठ्यावरती हा गोलंदाज होता आणि तिथे देखील मात्र झेल आली होती, परंतु चुकी स्वतःने केली आहे आणि झेल सुटला आणि एक सिंगल आली. धावसंख्या 5 अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ. नितेश मुकणे गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल, हो हो, नो बॉल इथे मात्र घोषित केला जातोय. 4+1 हाताचा पंजा ओपन केला जातोय आणि या बॉलवर अगदी 5 धावेने सुरुवात केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 10 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिला बॉल वरती अगदी पनिशमेंट केली आहे, नो बॉल आला आणि नो बॉल वरती अगदी नशिबाचा चौकार. आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, पहिला बॉल अगदी आडव्या बॅटने लॉंग ऑन दिशेने खेचण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, अगदी ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. सिंगल रन्स होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, मिस झाला हिट आणि त्या बॉल वरती अगदी रन्स आपण पाहिलं तर 2 रन्स जरूर घेतल्या. चांगली रनिंग पाहायला मिळाली, कॉम्बिनेशन देखील चांगलं होतं आणि धावसंख्या अगदी 12 या अंकावरती. पहिला बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी केली विशालने. त्यानंतर नितेश गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झाला. पहिलाच बॉल चुकीचा फेकला, त्यावरती नशिबाचा चौकार प्लस नो बॉलची 1 रन एक्स्ट्राची, अशा 5 धावा आल्या आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या अंकावरती. चांगला यॉर्कर लेंथ वरती बॉल. इथे मात्र अगदी पाहिलं तर मारुती बॉल खाली येतोय अगदी आणि थोडंसं पंबल झालं, बॉल निघून गेला अगदी पाहिलं तर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे आणि या बॉल वरती अगदी देखील पाहिलं तर 2 रन्स आपण पाहतोय. 14 रन्स आपण धावफलकावरती. एकलव्य भिलवले टीम समोर धावा जमवाव्या लागतील 2 हात समोर करण्यासाठी, कारण की चांगली टीम पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील थोडीशी पडझड पाहायला मिळाली होती एकलव्य भिलवले टीमची, परंतु नशीब होतं म्हणून अगदी विचार केला तर समोरच्या टीमने अगदी झेल सोडल्या होत्या आणि त्याच कारणामुळे त्या टीमला अगदी पराभूत व्हावं लागलं आणि एकलव्य भिलवले टीमला अगदी पुढच्या वाटचालीसाठी अगदी स्थान मिळालं. या बॉलवरती अगदी देखील पनिशमेंट केली जाते पंचांनी. अगदी उजव्या एसटीच्या बाहेर बॉल निघून चालला, अतिरिक्त एक्स्ट्राची रन्स वाईड स्वरूपामध्ये येते. धावसंख्या ती मात्र जाऊन पोहोचली 15 या अंकावरती. नितेश अगदी लेंथ लाईन कुठेतरी भरकडली जाते, अगदी चुकीची फेकी पाहायला मिळते. धावसंख्या 15 या अंकावरती. ओहो, अगदी सुंदर बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि यॉर्कर पद्धतीचा बॉल आपण पाहिला. फलंदाजाला अगदी पकडून ठेवण्याचं काम केलं आणि सिंगल रन्स येते या बॉल वरती. नितेश मुकणे. नेक्स्ट बॉल, अगदी फुलटॉस बॉल होता, स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि तिथे मात्र बॉल खाली आलाय. विशाल वाघमारे कोणतीही चूक करत नाहीये, इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फलंदाज मार्गवरती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 16 या अंकावरती.
चांगला फटका लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, इथे मात्र चुकी केली जाते रोहन या क्षेत्ररक्षकाकडून. बॉल अगदी निघून चाललाय, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय, हा चौकार. अगदी चौकार आला, या चौकाराच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती मात्र 20 या अंकावरती. 2 षटकांचा वाजवी खेळ ते मात्र संपलाय, धावसंख्या 20 या अंकावरती. अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक, या षटकावरती अति आक्रमण चढवण्याचं काम फलंदाज करतात. अगदी अंतिम षटक असं टार्गेट सेट करणारा गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. रामदास वाघमारे गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ झाला. पहिला बॉल, सुरेख फटका, अगदी लॉंग ऑफच्या दिशेने बॉल निघून चाललाय सीमा पार. पहिल्या बॉल वरती येतो तो ब्रँडेड षटकार. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय, अगदी चांगला फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये, षटकार आल्यानंतर अगदी चांगली बॅटिंग आणि या बॉलवर देखील आले चौकार. 2 बॉल मध्ये 10 धावा जमवल्यात गोलंदाज रामदासच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती मात्र 30 या अंकावरती. सुरुवात केली आहे, मी म्हटलं स्लॉगवर तो षटक असतं, स्थानावरचं षटक म्हटलं जातं. या षटकामध्ये अगदी आक्रमण करण्याचं काम मात्र फलंदाज करतात, ते मात्र इथं सुरुवात केली आहे. आता मात्र नेक्स्ट बॉल आपण पाहतोय, रामदास चांगला फटका सजवलाय, अगदी बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. 4 धावा येतात या बॉलवर देखील. चांगली बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय कांट्री टीम कडून फलंदाजी करत असताना. फलंदाज आपण पाहिलं तर विजय वाघे, षटकार, चौकार, चौकार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजावरती आक्रमण चढवलंय, दडपणाखाली गोलंदाजी करत असेल रामदास वाघमारे. एकलव्य भिलवले टीम कडून गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 20 धावा होत्या, परंतु या 3 बॉल मध्ये 14 धावा, 34 धावा. फटका सुरेख आहे, दमदार आहे, परंतु इथे मध्ये बॉल खाली अगदी विशाल आलाय आणि उचल फेक केली जाईल तोपर्यंत या बॉल्स वरती 2 रन्स येत आहेत. 2च्या साने धावसंख्या 36 या अंकावरती. नेक्स्ट मॅच असेल मितसाई 11 गराडा यांच्या विपक्षामध्ये चिंच खांबला. सुरेख फटका, दमदार फटका पाहतोय, बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय, त्याला पाठवण्याचं काम केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. विजय वाघेचा ब्रँडेड षटकार. डीजे मास्टर 42 या अंकावरती धावसंख्या. अगदी मोठे फटके या बॉलिंग वरती आपण पाहिलं तर अटॅक जरूर जोरात अगदी पाहायला मिळाला आणि धावसंख्या अगदी एक सिंगल रन अगदी पाहिलं तर लेग बाय स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती मात्र 43 या अंकावरती. येणारे 18 बॉल आणि 44 धावांचा टार्गेट सेट केलं एकलव्य भिलवले टीम समोर. गोलंदाजीचा विचार केला तर विशालने गोलंदाजी केली आणि मात्र अगदी धावांचा विचार केला तर
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची एकलव्य भेलवले टीम विशाल वाघमारे आणि त्याचबरोबर नितेश मुकणे ही जोडी अगदी आपण पाहतो एकलव्य भिलवले टीम साठी सलामीची जोडी मैदानामध्ये येते यायचं बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचंय येणारे 18 बॉल्स आणि त्याचबरोबर 18 बॉल्स मध्ये धावा अगदी 44 धावांचं टार्गेट सेट केलंय एकलव्य भिलवले टीम समोर अगदी चांगलं धावा जमवण्याचं काम केलंय स्पीडअप करायचंय पंच आपण देखील वारंवार दक्षता घ्यायची आहे आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय कोणती टीम मिटिंग करायची नाहीये अगदी विलंब खूप झालाय आणि नेक्स्ट मॅच असेल ती मात्र मितसाई 11 गराडा यांच्या विपक्षामध्ये सोंडाई माता क्रिकेट संघ चिंच कामला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय फर्स्ट इनिंग संपली आहे दोन्ही टीम दोन्ही टीमचा कॅप्टन यायचा लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी सोंडाई माता क्रिकेट संघ चिंच कामला टीमचा कॅप्टन सुनील मुकणे यायचं त्याचबरोबर मितसाई 11 गराडे टीमचा कॅप्टन देखील यायचं फर्स्ट इनिंग इथे मात्र समाप्त झाली आहे आणि फर्स्ट इनिंग मध्ये टॉस केला जातो दक्षता घ्यायची आहे प्लीज स्पीडअप करायचंय सहकार्य करायचंय आपण पाहतोय मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे विशाल वाघमारे त्याच्या सोबत अगदी सलामीला आलेला फलंदाज नितेश मुकणे अगदी पहिल्या मॅच मध्ये गोल्डन डकचा विकेट ठरला होता परंतु या मॅच मध्ये अगदी धावसंख्येत 44 धावांचा पाठलाग करायचा 18 बॉल्स मध्ये कांडोली टीम कडून गोलंदाज मार्गस्थ झालाय पहिलं षटक सुभाष वाघे हा गोलंदाज आपण पाहतोय मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक P1चं षटक म्हटलं जातं या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय कांडोली टीमले लॉंग ऑफ लॉंग आणि मिडन क्षेत्रामध्ये अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवलंय परंतु गोलंदाज मार्क वरती सुभाष वाघे सज्ज झालाय पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी मॅनेटरी पॉवर प्ले षटक P1चं षटक आणि या षटकामध्ये अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात दोन क्षेत्ररक्षक जरूर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण बाहेर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करायला पाहायला मिळतात ओपन मैदान पाहायला मिळतं गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सुभाष वाघेचा पहिला बॉल अगदी विशाल वाघमारेसाठी आणि या बॉलवरती अगदी श्रीगणेश करतोय सिंगल रन्स येते या बॉलवरती दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले तिथे मात्र टॉस करण्यासाठी आणि यांचा अगदी टॉस आपण रमेश पारदी आपण टॉस करायचा आहे दोन टीमचा आपण पाहतो इथे मात्र अगदी थोडस क्षेत्ररक्षक बंबल होताना पाहायला मिळतात आणि या बॉल्स वरती 2 रन्स मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय सुभाष वाघे गोलंदाजी करतोय पहिल्या बॉल वरती सिंगल रन्स आले त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती 2 रन्स आल्या 44 धावांचा टार्गेट सेट केलाय मोठे फटके खेळावे लागतील चौकारा षटकांच्या छत्तीसमध्ये बॉल अगदी खोलात पाहायला मिळाला खोलवर टप्प्याचा बॉल अगदी मिनी हेलिकॉप्टर फिरवलं होतं तिथे मात्र लँड जरूर झालं नाहीये अगदी पाहिलं तर या बॉलवरती डॉट बॉलची सांगता आली धावसंख्या स्थिरावली जाते अगदी शांतता पाहायला मिळते मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग देखील अगदी शांत बसलाय प्रेक्षक कमाल कॅच पाहिली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षक वर्गासाठी देखील अगदी चांगलं दमदार आयोजन पाहतोय ऑन साइडला फटका खेचला क्षेत्ररक्षक बॉल खाली होते थोडासा पंबल होतोय आणि 1 रन्स वरती थांबावं लागेल कारण की इथे मात्र जर रन्स घेण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र धोक्याची घंटा जरूर घडली असती परंतु इथे मात्र सिग्नल चांगला पाहायला मिळाला 2 बॅटर्स मध्ये आणि थांबवलं स्वतःला आणि सिंगल रन्स आली स्ट्राइक एंड वरती विशाल वाघमारे ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येतात परंतु आता काय घडेल मैदानामध्ये पाहायचं आहे सुभाष वाघे चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रेट ड्राईव्ह फटका इथे मात्र एफर्ट्स दिले जातात परंतु बॉल अगदी निघून चालला स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने 4 धावांसाठी येतोय चौकार
मग झालं पहिलं षटक आपण पाहतोय. ओहो सुरेख अगदी वेगावरती स्वार गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि अगदी डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये इथे देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती आहे. आता येणारे 12 बॉल्स आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. 12 बॉल 36 धावा, 18 धावेची सरासरी आता इथून पुढे असेल. 2 षटकांमध्ये प्रति षटक 18 धावेची सरासरी आपण पाहतोय. 12 बॉल 18 रन्स, प्रति ओव्हर मध्ये 3 मोठे फटके आले तर अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी अगदी चांगले अटॅकिंग पाहायला मिळते. कांड्रोली टीम आपण पाहतोय. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज विजय वाघे मार्गस्थ झालाय. अगदी पहिला बॉल टाकण्यासाठी मार्गस्थ आपण पाहतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं नितेश ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नितेश मुकणे हा फलंदाज आजच्या दिवसामध्ये अगदी शांतता पाहायला मिळतीये. अगदी चांगला फटका गली रिजन मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात तोपर्यंत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती अगदी चौकाराने सुरुवात केली आहे. धावालेत पहिल्या बॉल वरती आक्रमण करायला सुरुवात देखील केली आहे. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा चांगला आपण शॉट पाहिला कव्हर पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक देखील तिथे मात्र तत्पर. काय एफर्ट्स पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये आणि इथे काय घडलंय, धोक्याची घंटा, विकेटचं पतन. इथे मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन. जाते एकने, ती मात्र आपण पाहतोय 14-15 या अंकावरती. अगदी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुनील या बॅटरने अगदी एकलव्य टीमला विजयी करून दिलं होतं. आता मात्र काय होणार, इथे मात्र चांगला फटका अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. सिंगल रन जरूर आले. दुसरीचा प्रयत्न होणार का, थांबावं लागेल आणि इथे मात्र थांबले जात आहेत. एक सिंगल रन येते. आता मात्र इथे मॅच अवघड झाली. अगदी फलंदाजांना पकडून ठेवण्याचं काम जणू केलं या गोलंदाजांनी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. विशाल अजून देखील मैदानामध्ये आपण फलंदाजी करण्यासाठी पाहतोय, परंतु इथे मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे फलंदाजी करत असताना. अगदी खोलवर टप्प्यावरची बॉलिंग पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल अगदी पराभवाच्या दिशेने आपण पाहतो एकलव्य टीमला. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर आपण पाहतोय 8 बॉल 7 बॉल आपण पाहतोय. 7 बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज आहे. सुरेख फटका, देखना फटका आहे, परंतु हा बॉल निघून चाललाय सीमा पार. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार.
6 बॉल मध्ये 24 धावा. आता इथे मात्र 4 मोठे फटके आणि एकलव्य टीम विजयी होऊ शकते, परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा पाहायला मिळेल आपल्याला कलोते टीम कडून. कांड्रोली टीम आपण पाहतोय गोलंदाज मार्क वरती करण हिलम. पहिला बॉल अगदी 6 बॉल मध्ये 24 धावा डिफेंड करायचे आहेत हलक्यातने. इथे मात्र कट केली, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि या बॉल वरती अगदी 2 रन्स आपण पाहतोय. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून. बॉलला कट केला, अगदी क्षेत्ररक्षक तिथे मात्र चांगला तत्पर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलंय त्या गली रिजन पॉइंटच्या अगदी मागच्या बाजूला आपण पाहिलं तर 2 रन झाले. आता मात्र 5 बॉल 22 रन. करण हिलम गोलंदाजी करतोय सांघिक आणि शेवटचं षटक आहे. लेफ्ट केलाय बॉलला, हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय येत होता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि या बॉल वरती देखील 2 रन्स आपण पाहतोय. विशाल अगदी आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आणि या सुनील हा फलंदाज अगदी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. आता मात्र 4 बॉल मध्ये 20 धावा, 3 मोठे फटके आणि दुहेरी रनची गरज आहे. विशाल मात्र अगदी नॉन स्ट्राईक एंडला मोठा फटका जरूर खेचला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकद कमी आहे या बॉलला आणि या बॉल वरती अगदी सिंगल रन्स येते. सिंगल्स के विना कुछ नहीं मिलेगा आणि सिंगल रन्स ने इथे मात्र धावसंख्या अगदी पाहिली तर मात्र 25 या अंकावरती 3 बॉल 19 रन. कंपल्सरी चेसिंग आहे. एखादा चुकीचा बॉल त्याच्यावरती केलेला प्रहार हा देखील महागात ठरू शकतो, परंतु पाहायचंय इथे मात्र डॉट बॉल. प्रेशर आला होता विशाल या फलंदाजावरती. प्रेशर मध्ये बॅटिंग केली होती आणि डॉट बॉलची सांगता आली आहे. आता मात्र समीकरण बदललंय. 2 बॉल आणि 19 रनची गरज आहे. अगदी पाहिलं तर पराभवाच्या दिशेने जरूर टीम आहे. सुरेख फटका आणि अगदी लेट पण थेट बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि 1 आणि बॉल आणि 15ची सरासरी पाहतोय. अगदी कांट्रोली टीम विजयाच्या दिशेने आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी या मॅचची पुरी शांतता. प्रेक्षक वर्ग अगदी पाहिलं तर एकलव्य भिलवले टीमची मॅच पाहण्यासाठी थांबला होता. ज्या पद्धतीने एकलव्य भिलवले टीम पराभवाच्या दिशेने पाहायला मिळते त्या पद्धतीने एक अगदी प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. अगदी घरचा रस्ता पकडण्याच्या आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक वर्ग होता तो आता इथे मात्र उभा राहिलाय आणि घरच्या रस्त्याच्या दिशेने पाहायला मिळतोय. हा बॉल अगदी शेवटचा होता आणि विजयी टीम झाली आहे. कांड्रोली टीम विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत टीमचे कौतुक.